महाराष्ट्रासह देशामध्ये राष्ट्रीय जनगणना होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेमध्ये आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी फसवलेलं आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा फसवलेलं आहे। कारण या देशामध्ये ओबीसी सह सगळ्या जातींची जातीनिहाय जनगणना होणार होती, परंतु आताच्या दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेमध्ये ओबीसींचा जो 10 नंबरला टप्पा दिलेला होता किंवा त्या ठिकाणी आकडा दिलेला होता, त्या ठिकाणी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार नाही। म्हणजे केंद्र सरकारने फसवलंय, राज्य सरकारने फसवलंय। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो। कारण संभाजी ब्रिगेड गेली 10-12 वर्ष झालं, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आमच्या आरक्षणातले वाद आमचे संपणार नाहीत, आरक्षणाची टक्केवारी ठरणार नाही, ही मागणी त्या ठिकाणी घेऊन आंदोलन केली। परंतु सरकार जर जाणीवपूर्वक माननीय प्रधानमंत्री महोदयांनी ओबीसींसह जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि आदेश दिला, मग अचानक ओबीसींची जातनिहाय जनगणना का टाळली जाते? आम्ही आक्रमक आहोत। संभाजी ब्रिगेड या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे आणि सरकारनं जी फसवणूक केलेली आहे ती अत्यंत वाईट आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्य आणि केंद्र सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो, जर तुम्हाला जातीनिहाय जनगणना करायची असेल, तुम्ही SIRच्या माध्यमातून घरांचं सर्वेक्षण केलं, आता जनगणनेच्या माध्यमातून माणसांचं सर्वेक्षण करणार आणि मग त्याच्यामधून संरक्षण देणार आणि तिथं जर फसवणूक करणार असाल आम्ही खपवून घेणार नाही। म्हणून महाराष्ट्रासह देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची कालही मागणी होती, आजही मागणी आहे आणि उद्या सुद्धा असणार आहे। आम्ही शांत बसणार नाही, एवढाच इशारा या माध्यमातून देऊ इच्छितो।